भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की कर्क राशीचे लोक अचानक शांत का होतात आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? ते इतके भावनिक का असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांना इतक्या खोलवर का स्पर्श करतात? अनेक वेळा ते काही बोलत नाहीत, पण त्यांच्या मनात विचारांचा आणि भावनांचा एक वेगळा संसार चालू असतो. लोकांना कर्क राशीचे लोक फक्त जास्त भावनिक वाटतात, पण त्यांच्या या भावनांमागे काही खोल कारणं असतात, जी फार कमी लोकांना समजतात. ते नात्यांना इतकं मनापासून का जपतात? विश्वास तुटला तर ते अचानक दूर का जातात? आणि त्यांच्या शांततेतही इतक्या भावना का दडलेल्या असतात? आज आपण कर्क राशीच्या लोकांच्या मनातलं ते सत्य जाणून घेणार आहोत, जे बहुतेक वेळा त्यांच्या जवळच्या लोकांनाही पूर्णपणे कळत नाही. त्यांच्या स्वभावातील अशा काही गोष्टी समोर येणार आहेत, ज्या ऐकून कदाचित तुम्हाला कर्क राशीच्या लोकांकडे पाहण्याची नजरच बदलून जाईल. कर्क राशीचे लोक इतके भावनिक का असतात? त्यांच्या मनात चाललेलं सत्य तुम्हाला माहिती आहे का? कर्क राशीचे लोक भावनिक का असतात? याचं कारण त्यांच्या स्वभावात दडलेलं असतं. या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र मन, भावना आणि संवेदनशीलता यांचा कारक मानला जातो. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांच्या मनात भावना खूप खोलवर असतात. ते प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवतात. एखादी छोटी गोष्टही त्यांच्या मनाला खूप आनंद देऊ शकते. पण तितकीच एखादी दुखावणारी गोष्ट त्यांना आतून खूप वेदना देऊ शकते. कर्क राशीचे लोक बाहेरून कधी कधी शांत आणि साधे दिसतात, पण त्यांच्या मनात विचारांचा आणि भावनांचा एक वेगळा समुद्र चालू असतो. ते प्रत्येक नात्याला खूप जपतात. त्यांना प्रेम, आपुलकी आणि विश्वास खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच जेव्हा ते कोणावर विश्वास ठेवतात, तेव्हा पूर्ण मनाने त्या व्यक्तीसाठी उभे राहतात. पण जर त्यांचा विश्वास तुटला, तर ते लगेच व्यक्त होत नाहीत. ते शांत राहतात, पण आतून खूप दुखावलेले असतात. या राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची काळजी घेण्याची वृत्ती. ते आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी किंवा जवळच्या लोकांसाठी नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इतरांना आनंदी पाहायला आवडतं. त्यामुळेच ते स्वतःच्या भावना बाजूला ठेवूनही इतरांना आधार देतात. पण अनेक वेळा असं होतं की ते सगळ्यांसाठी उभे राहतात आणि स्वतःच्या भावनांकडे मात्र दुर्लक्ष करतात. कर्क राशीचे लोक अंतर्ज्ञानी असतात. समोरचा माणूस काही बोलत नसला तरी त्याच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना सहज जाणवतं. त्यामुळे ते पटकन लोकांशी इमोशनली कनेक्ट होतात. पण याच कारणामुळे ते जास्त विचारही करतात. कधी-कधी छोट्या गोष्टींचाही ते खूप विचार करतात आणि मनात अनेक भावना साठवून ठेवतात. त्यांच्या मनातलं खरं सत्य म्हणजे त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, सुरक्षित आणि खऱ्या भावना असलेलं नातं. त्यांना दिखावा किंवा बनावटपणा अजिबात आवडत नाही. त्यांना असा माणूस हवा असतो, जो त्यांना समजून घेईल. त्यांच्या शांततेतही त्यांचं मन ऐकेल आणि त्यांच्या भावनांचा आदर करेल. म्हणूनच कर्क राशीचे लोक इतके भावनिक असतात, कारण ते जगाला फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने पाहतात. ते नात्यांना शब्दांपेक्षा भावना देतात आणि म्हणूनच त्यांच्या मनात प्रेम, जिव्हाळा आणि आठवणींचा खूप मोठा साठा असतो. कर्क राशीच्या लोकांच्या मनात अजून एक वेगळा पैलू म्हणजे त्यांची आठवणींशी असलेली खोल नाळ. हे लोक भूतकाळातील क्षण सहज विसरत नाहीत. एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेला छोटासा आनंदाचा क्षण असो किंवा एखादी दुखावणारी घटना असो, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात खूप काळ जिवंत राहतात. त्यामुळे कधी-कधी ते वर्तमानात असतानाही मनाने भूतकाळात हरवलेले असतात. त्यांना जुन्या आठवणी, जुनी ठिकाणं आणि जुने संबंध यांच्याशी एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं असतं. कर्क राशीचे लोक बाहेरून कठोर किंवा शांत दिसू शकतात, पण प्रत्यक्षात त्यांचं मन खूप नाजूक असतं. ते सहज कोणासमोर आपलं मन उघडत नाहीत, कारण त्यांना भीती असते की जर त्यांनी आपली खरी भावना व्यक्त केली, तर समोरचा माणूस त्यांना समजून घेईल की नाही. त्यामुळे ते अनेक वेळा स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. लोकांना वाटतं की ते काही बोलत नाहीत, म्हणून त्यांना काही वाटत नाही. पण खरं तर त्यांच्या मनात खूप काही चाललेलं असतं. या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी संरक्षणात्मक वृत्तीही असते. जसं खेकडा आपल्या कवचात स्वतःला सुरक्षित ठेवतो,
तसंच कर्क राशीचे लोकही आपल्या भावनांभोवती एक अदृश्य कवच तयार करतात. जेव्हा त्यांना वाटतं की एखादं नातं किंवा परिस्थिती त्यांना दुखावू शकते, तेव्हा ते हळूहळू मागे सरकतात. ते भांडण किंवा वाद घालण्यापेक्षा शांतपणे अंतर ठेवणं पसंत करतात. कर्क राशीचे लोक खूप निष्ठावान असतात. एकदा त्यांनी एखाद्याला आपलं मानलं की त्या व्यक्तीला ते कधीच सहज सोडत नाहीत. त्यांना नात्यांमध्ये स्थिरता आणि विश्वास हवा असतो. त्यामुळे ते आपल्या लोकांसाठी खूप काही सहन करतात. अनेक वेळा ते स्वतःच्या मनाला समजावून घेतात, फक्त नातं टिकून राहावं म्हणून. पण जेव्हा सहन करण्याची मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा ते अचानक शांत होतात आणि मनाने खूप दूर जातात. या राशीच्या लोकांमध्ये कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता खूप प्रबळ असते. त्यामुळे ते कला, संगीत, लेखन किंवा सर्जनशील गोष्टींमध्ये सहज गुंतून जातात. त्यांना अशा गोष्टींमध्ये आपल्या भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यांच्या मनात अनेक भावना आणि विचार सतत फिरत असतात आणि त्या भावनांना व्यक्त करण्यासाठी त्यांना एखादा सर्जनशील मार्ग मिळाला की ते खूप सुंदर गोष्टी निर्माण करू शकतात. कर्क राशीच्या लोकांच्या मनात एक शांत इच्छा असते की कुणीतरी त्यांना शब्दांशिवाय समजून घ्यावं. त्यांना मोठ्या अपेक्षा नसतात, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारी आपुलकी त्यांच्यासाठी खूप मोठी असते. एखादं प्रेमळ वाक्य, एखादी काळजीची भावना किंवा एखादा साधा साथ देणारा क्षण, या छोट्या गोष्टी त्यांना आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणूनच कर्क राशीचे लोक जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या मनात भावना खूप खोल असतात आणि त्या भावनांमुळेच ते कधी खूप आनंदी होतात, तर कधी शांतपणे स्वतःमध्येच हरवून जातात. पण एक गोष्ट नक्की असते, त्यांच्या मनात ज्या लोकांसाठी प्रेम असतं, ते प्रेम खूप खऱ्या आणि निस्वार्थ स्वरूपाचं असतं. कर्क राशीच्या लोकांच्या स्वभावात एक खोल निरीक्षण करण्याची क्षमता असते. ते समोरच्या व्यक्तीचे शब्दच नाही, तर त्यामागची भावना ओळखण्याचा प्रयत्न करतात. कोणीतरी हसत असला तरी त्या हसण्यामागे लपलेलं दुःख त्यांना जाणू शकतं. त्यामुळे अनेकदा लोकांना वाटतं की कर्क राशीचे लोक खूप विचार करतात, पण प्रत्यक्षात ते फक्त परिस्थिती आणि माणसांना अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. या राशीच्या लोकांना घर आणि कुटुंब याबद्दल एक वेगळंच आकर्षण असतं. त्यांना सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना खूप महत्त्वाची वाटते. म्हणूनच ते जिथे असतात तिथे एक उबदार वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. घरातले लोक आनंदी असावेत, नात्यांमध्ये जिव्हाळा असावा आणि प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्यावी अशी त्यांची मनापासून इच्छा असते. कधी-कधी ते स्वतःच्या जबाबदाऱ्या खूप गंभीरपणे घेतात आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःवर अधिक ताण घेतात. कर्क राशीच्या लोकांचा एक वेगळा स्वभाव म्हणजे त्यांची शांत सहनशक्ती. ते प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. काही वेळा ते खूप काही सहन करतात आणि योग्य वेळ येईपर्यंत शांत राहतात. पण या शांततेचा अर्थ कमकुवतपणा नसतो. त्यांच्या मनात जेव्हा एखादा निर्णय पक्का होतो, तेव्हा ते खूप ठामपणे त्यावर उभे राहतात. या राशीच्या लोकांना नात्यांमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा वाटतो. बनावटपणा, दिखावा किंवा खोटेपणा त्यांना लगेच जाणवतो. त्यामुळे जे लोक खरे आणि मनाने स्वच्छ असतात, त्यांच्यासोबत ते खूप सहज जोडले जातात. पण जर कोणीतरी वारंवार त्यांचा विश्वास तोडला, तर ते हळूहळू त्या व्यक्तीपासून दूर जातात. ते मोठ्या आवाजात भांडण करण्यापेक्षा शांतपणे अंतर ठेवणे पसंत करतात. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना इतक्या खोलवर अनुभवतात की त्यांना स्वतःलाच त्या समजून घ्यायला वेळ लागतो. कधी ते खूप आनंदी आणि उत्साही असतात, तर कधी अचानक शांत आणि विचारात हरवलेले दिसतात. त्यांच्या मनात भावना सतत बदलत राहतात, कारण ते प्रत्येक परिस्थितीला मनापासून प्रतिसाद देतात. या राशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक संवेदनशीलता असते, जी त्यांना इतरांच्या दुःखाशी जोडते. जर त्यांच्या जवळचा कोणी त्रासात असेल, तर ते शांत बसू शकत नाहीत. ते शक्य तितक्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करतात. कधी सल्ला देऊन, कधी फक्त ऐकून घेऊन, तर कधी फक्त सोबत राहून. ते त्या व्यक्तीला आधार देतात. कर्क राशीच्या लोकांच्या मनात एक वेगळी ताकदही असते. बाहेरून ते भावनिक दिसतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या भावनाच त्यांची शक्ती असते. कारण त्या भावनांमुळेच ते लोकांना समजून घेतात, नाती जपतात आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधतात.
त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नात्यांची किंमत खूप मोठी असते आणि ते त्या नात्यांसाठी मनापासून प्रयत्न करत राहतात. कर्क राशीच्या लोकांच्या मनात अजून एक विशेष गोष्ट असते, ती म्हणजे त्यांची अंतर्मुखता. ते प्रत्येक गोष्ट लगेच बाहेर व्यक्त करत नाहीत. अनेक वेळा ते शांत बसून स्वतःच्या मनाशी संवाद साधत असतात. एखादी घटना घडली की ते त्याचा खोलवर विचार करतात. त्या घटनेमागचं कारण काय असेल, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय असेल आणि आपण काय वेगळं करू शकलो असतो, याचा ते मनातल्या मनात विचार करत राहतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची गंभीरता दिसून येते. कर्क राशीचे लोक नात्यांमध्ये खूप जपून वागतात. त्यांना कोणाला दुखावणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते बोलताना किंवा वागताना समोरच्या व्यक्तीच्या भावना लक्षात घेतात. त्यांच्या शब्दात सहानुभूती आणि समजूतदारपणा दिसून येतो. म्हणूनच अनेक लोकांना त्यांच्याशी बोलताना मन मोकळं करावंसं वाटतं. कारण कर्क राशीचे लोक ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमता ठेवतात. या राशीच्या लोकांना एकांतही तितकाच प्रिय असतो. सतत लोकांमध्ये राहणं त्यांना आवडत नाही. काही वेळ स्वतःसोबत घालवणं, शांतपणे विचार करणं किंवा एखाद्या आवडत्या गोष्टीत वेळ घालवणं त्यांना खूप समाधान देतं. त्या शांत क्षणांमध्ये ते स्वतःला पुन्हा समजून घेतात आणि मनाला स्थिर करतात. कर्क राशीचे लोक अनेकदा आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करत नाही, पण त्यांच्या कृतींमधून त्या स्पष्ट दिसतात. एखाद्याची काळजी घेणं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं किंवा कोणासाठी वेळ काढणं, या गोष्टी त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती असतात. त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्यात पाहणं अधिक महत्त्वाचं असतं. या राशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक जिद्दही असते. जरी ते भावनिक असले तरी आयुष्यात आलेल्या अडचणींना ते शांतपणे सामोरे जातात. ते पटकन हार मानत नाही. कधी ते बाहेरून कमकुवत दिसतात, पण आतून त्यांच्यात खूप धैर्य असतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते आपल्या लोकांसाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहतात. कर्क राशीच्या लोकांना जीवनात खऱ्या नात्यांची खूप गरज असते. त्यांना गर्दीपेक्षा काही मोजकी पण मनापासून जोडलेली माणसं अधिक प्रिय असतात. त्यांच्यासाठी विश्वास आणि आपुलकी हीच खरी संपत्ती असते. त्यामुळे ते ज्या लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देतात, त्यांच्याशी ते मनापासून नातं जपतात आणि त्या नात्याला आयुष्यभर टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात भावनांची खोली इतकी असते की अनेक वेळा त्यांना स्वतःलाच आपलं मन पूर्णपणे समजून घ्यायला वेळ लागतो. पण एकदा त्यांनी स्वतःला आणि आपल्या भावना स्वीकारल्या की ते खूप समतोल आणि स्थिर होतात. तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत आत्मविश्वास दिसून येतो, जो त्यांच्या सभोवतालच्या लोकांनाही सकारात्मक ऊर्जा देतो. कर्क राशीच्या लोकांच्या स्वभावात एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांची मनाची खोली. ते वरवरच्या गोष्टींमध्ये फार काळ अडकून राहत नाहीत. कोणत्याही नात्याचा किंवा परिस्थितीचा खरा अर्थ समजून घेण्याची त्यांची सवय असते. त्यामुळे अनेक वेळा ते लोकांच्या वागण्यामागचं कारण शोधत बसतात. एखादी व्यक्ती अचानक बदलली असेल, तर त्यामागे काहीतरी वेदना किंवा परिस्थिती असू शकते, असा विचार ते करतात. या राशीच्या लोकांमध्ये एक प्रकारची भावनिक प्रामाणिकता असते. ते जेव्हा एखाद्याशी जोडले जातात, तेव्हा ते नातं पूर्ण मनाने स्वीकारतात. त्यांना अर्धवट नाती किंवा केवळ वेळ घालवण्यासाठी असलेले संबंध पटत नाहीत. त्यांच्या दृष्टीने नातं म्हणजे जबाबदारी, विश्वास आणि एकमेकांसाठी उभं राहणं. त्यामुळे जेव्हा त्यांना वाटतं की समोरची व्यक्तीही तितक्याच मनापासून नातं जपत आहे, तेव्हा ते त्या नात्यात पूर्णपणे गुंततात. कर्क राशीचे लोक अनेकदा आपल्या भावनांना शब्दांपेक्षा शांततेत जपतात. त्यांना सतत स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही. ते स्वतःबद्दल फारसं सांगत नाहीत, पण इतरांचं ऐकून घेतात. त्यामुळे अनेक लोकांना ते एक विश्वासू व्यक्ती वाटतात. लोक आपल्या समस्या, भीती किंवा गुपितं त्यांच्यासमोर सहज मांडतात. कारण त्यांना खात्री असते की कर्क राशीचा माणूस त्यांचा गैरफायदा घेणार नाहीत. या राशीच्या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती. ते जगाकडे केवळ वास्तव म्हणून पाहत नाही, तर त्यात भावना, अर्थ आणि अनुभव शोधतात. त्यामुळे त्यांना कविता, संगीत, चित्रकला किंवा कथा यासारख्या गोष्टी सहज भावतात. अशा सर्जनशील माध्यमातून ते आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात आणि त्या भावनांना एक सुंदर रूप देतात. कर्क राशीचे लोक बदलाबद्दल थोडे सावध असतात.
त्यांना अचानक घडणारे मोठे बदल सहज स्वीकारायला वेळ लागतो, कारण ते स्थिरतेला आणि सुरक्षिततेला खूप महत्त्व देतात. जेव्हा त्यांना एखाद्या ठिकाणी, नात्यात किंवा परिस्थितीत आपलेपणाची भावना मिळते, तेव्हा ते त्या गोष्टीशी खोलवर जोडले जातात. त्यामुळे बदल झाल्यावर ते थोडा वेळ घेतात, पण एकदा त्यांनी नवीन परिस्थिती स्वीकारली की ते त्यातही आपला मार्ग शोधतात. या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी शांत ताकद असते. ते मोठ्या आवाजात स्वतःची ताकद दाखवत नाहीत, पण गरज पडली तर ते खूप ठाम आणि धैर्यवान होऊ शकतात. विशेषतः जेव्हा त्यांच्या प्रिय व्यक्तीचा प्रश्न असतो, तेव्हा ते कोणत्याही अडचणीसमोर मागे हटत नाहीत. त्यांच्या भावनांमध्ये त्यांची प्रेरणा दडलेली असते. कर्क राशीच्या लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टींपेक्षा मनाला भिडणारे क्षण जास्त महत्त्वाचे वाटतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबतचा साधा संवाद, शांत संध्याकाळ किंवा कोणीतरी मनापासून केलेली छोटीशी काळजी या गोष्टी त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श करतात. म्हणूनच त्यांचं आयुष्य बाहेरून साधं दिसलं तरी त्यांच्या मनात अनुभवांची आणि भावनांची एक समृद्ध दुनिया असते. जर तुम्हाला राशीच्या स्वभावामागचं असं लपलेलं सत्य जाणून घ्यायला आवडत असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला प्रत्येक राशीच्या मनात चालणाऱ्या भावना, त्यांच्या स्वभावातील खास गोष्टी आणि नात्यांमधील त्यांचा खरा चेहरा समजून घेता येईल. तुमची राशी कर्क आहे का? किंवा तुमच्या आयुष्यात कर्क राशीचा कोणी खास व्यक्ती आहे का? हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव काय आहे तेही सांगा. कारण अनेक वेळा आपल्या अनुभवांमधूनच राशीचा खरा स्वभाव अधिक स्पष्टपणे समोर येतो. अशाच रोचक आणि मनाला भिडणाऱ्या राशींच्या रहस्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यांना ज्योतिष आणि राशींची माहिती जाणून घ्यायला आवडते. इथे प्रत्येक राशीबद्दल तुम्हाला काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणारं नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ.